हॅलो नमस्कार. मी आलेलो आहे त्रिमंदिर इथे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. पुण्यावरून साताऱ्याला जाताना वर्वे नावाचं गाव आहे. तर पुण्यावरून साताऱ्याला जाताना पहिला जो टोल नाका लागतो त्याच्यानंतर डाव्या हाताला हे मंदिर आहे. आतमध्ये आल्यानंतर अतिशय छान झाडं लावलेली आहेत. लँडस्केपिंग केलेलं आहे. तुम्ही बघू शकता लॉन आहे. सुंदर मंदिर आहे. इकडनं वर जाऊन आतमध्ये काय आहे कसं आहे हे पण दाखवतोच. आपण इकडनं बघू शकतो हायवेच्या बाजूलाच हे मंदिर आहे. सूर्यास्ताची वेळ आहे त्यामुळे समोर तो नजारा आपल्याला बघायला मिळतोय. आपण आता आतमध्ये काय कसं आहे बघूया. मी आता ऑलरेडी आतमध्ये जाऊन आलो आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी करतो आहे, सगळ्यांसाठी. अतिशय सुंदर मंदिर आहे. पार्श्वनाथ भगवान, महावीर भगवान, श्री चांद्रायण यक्ष, ऋषभदेव भगवान, अजितनाथ भगवान, पांचागुली यक्षिणी. त्यामुळे इथे यक्ष आणि यक्षिणी पण आपल्याला बघायला मिळतात. यक्ष आहेत. इकडच्या बाजूला या संस्थेचे जे मेन आहेत ज्ञानी पुरुष परमपूज्य दादा भगवान यांचा फोटो आहे. इथे पण दादा भगवान आणि निरुमा यांचा फोटो. शिवमंदिर आहे. मारुती राया आहे, हनुमानजी, गणपतीजी आणि पाठीमागे पार्वती देवी आहे. हे मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या हाताला ही मंदिरं किंवा ह्या मूर्त्या आहेत. तसंच आपण जर का उजव्या बाजूला गेलो इथेही दादा भगवान यांचा फोटो आहे. आणि ह्या बाजूला श्री चक्रेश्वरी देवी, श्री तुळजा भवानी आणि श्री भद्रकाली देवी अशा देवी आहेत. इथे श्रीनाथजी, श्रीकृष्ण, तिरुपती बालाजी आणि गरुड देव असे सगळे देव आहेत. हे या बाजूला आहे. आणि ह्या मुख्य हॉलच्या असं म्हणूयात उजव्या बाजूला श्री साईबाबा आणि अंबा माता यांचीही मंदिरं आहेत केलेली, अतिशय छान अशी. आत्ता इथे थोडं काम चालू आहे, अजून नवीन आहे हे मंदिर.
आणि जसं उजव्या हाताला साईबाबा आणि अंबामाता आहेत, त्याचप्रमाणे डाव्या बाजूला त्या साईडला श्री पद्मनाभ आणि श्री पद्मावती माता अशी 2 मंदिरं आहेत. म्हटलं तसं इथे काम चालू आहे आत्ता. पुन्हा आपण इथे आतमध्ये आलो. बाकीच्या बाहेरच्या गोष्टी आपण बघूयात. इथे मध्यभागी येऊन पुन्हा थांबतो. अतिशय सुंदर असं कार्विंग केलं आहे, हे बघू शकता. छान स्वच्छ मंदिर आहे. मंदिराची समय सारिणी, आरती सुरू आहे, तर आपण बघूया. मंदिराच्या उजव्या भागात इकडे लहान मुलांना खेळायला वगैरे पण असं केलेलं आहे मस्तपैकी, त्यामुळे मुलं पण रमतात लहान. थोडी संध्याकाळची वेळ जशी आली आहे तसं इथे कारंजी सुरू झालेली आहेत. लाईट्स लावलेत छान. संध्याकाळच्या वेळेला जरा वेगळं सौंदर्य बघायला मिळतं आपल्याला दिवे लागल्यानंतर. मंदिराच्या पाठच्या बाजूला इथे उनवदरी भवन म्हणून आहे, जिकडे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण असं मिळतं. आतमध्ये तुम्हाला दिसत असेल बैठक व्यवस्था आहे. टायमिंग्स आहेत नाश्त्याचं 7 ते 9:30, दुपारचं भोजन 12 ते काहीतरी, आणि संध्याकाळी 7 ते 8:30. पेड आहे. नाश्ता 70 रुपये, भोजन 100 रुपये दोन्ही वेळेसाठी. हे आत्ताचे रेट्स आहेत. अजून इथलं काम चालू आहे थोडं. मंदिराची मागची बाजू आहे ही. आजचा मेनू काय आहे तो लिहिलेला आहे. जैन प्रकारचं सगळं खाणं मिळतं, कांदा लसूण विरहित. अशा पद्धतीचं सगळं इथे आहे.